गरमागरम फुलके म्हटलं ना की आपल्या डोळ्यासमोर ते गव्हाच्या पिठाचीच फुलके येतात, ज्यावर आपण मस्तपैकी कधी कधी त्याच्यावर अगदी तेल लावून त्याच्यावर थोडंसं मीठ वगैरे लावून अगदी रोल त्याचा तयार करून मुलांच्या हातामध्ये त्यांना खाण्यासाठी देतो. तर मग बघा, आता आपल्याला आज फुलकेच तयार करायचे आहे, पण आज आपण गव्हाच्या पिठाचे नाही, तर आज आपण अगदी टम्म फुगलेले ज्वारीच्या पिठाचे फुलके तयार करणार आहोत. यामध्ये पण आपल्याला अजिबात तेलाचा वापर न करता, पिठाला अजिबात उकड सुद्धा घेतलेली नाहीये, तरी सुद्धा इतके मऊ लुसलुशीत हे फुलके आपले तयार होणार आहे. आणि बघा किती लुसलुशीत मऊ हे फुलके तयार होतात. आणि हा फुलका बघा किती छान मस्त अगदी पुरीसारखा टम्म फुगलेला आहे आणि किती पातळ आहे पाहू शकता तुम्ही. आता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता की किती अगदी नरम आणि हलका फुलका हा फुलका तयार झालेला आहे. कधी कधी कसं होतं ना की अगदी भाकरी खायला पोरं पण कंटाळा करतात, तर असा फुलका जर आपण तयार करून दिला ना तर ते सुद्धा अगदी, आणि आपल्या घरातले जे वयोवृद्ध मंडळी आहे ते सुद्धा हा फुलका खायला अजिबात कंटाळा करणार नाही. चला तर मग इथे रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. तुम्ही कोणत्याही वाटीचं मेजरमेंट घेऊ शकता. तर इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ माझं हे विकतचंच आहे. तर मला जसं जसं लागतं तसं तसं मी विकतचंच पीठ घेते आणि अगदी ताजं असतं ते. आणि आता इथे 1 वाटीसाठी आपल्याला इथं पाऊण वाटीपेक्षा अगदी थोडंसं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून हे जे पाणी आहे अगदी खळखळीत उकळून घ्यायचं आहे. आणि हे उकळलेलं जे पाणी आहे ते आपल्याला ह्या ज्वारीच्या पिठावर टाकून घ्यायचं आहे आणि एका छोट्या चमच्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, कारण हे गरम आहे त्यामुळे आपण याला हात लावू शकत नाही. आणि आता आपल्याला हे 15 मिनिटं तरी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. बघा ते छान मिक्स झालेलं आहे. तर मग मी आता याच्यावर झाकण लावून ठेवणार आहे. तर इथे मी पोलपाटच घेतलेला आहे आणि तो आता इथे 15 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचा आहे, म्हणजे या पिठाला चांगली वाफ बसणार आहे. म्हणजे आपलं हे जे पीठ आहे ना हे अगदी छान मस्त अगदी मऊसूत होईल. बघा आता पीठ हे बरंचसं गरम आहे आपलं, त्यामुळे आता आपण हे झाकून ठेवल्यानंतर हे पीठ थोडंसं कोमट होईल. बघा आता हे 15 मिनिटानंतर काढल्यानंतर पाहू शकता तुम्ही एकदम कोमट झालेलं आहे. आणि आता यामध्ये अजिबात पाण्याचा एकही थेंब न घालता हे कोरडं कोरडंच आता जसं आहे तसं आपल्याला हे एकसारखं एकत्र करून घ्यायचं आहे. फक्त बघा तुम्ही पाहू शकता अजिबात आपल्याला हे हाताला चिटकत नाहीये, मस्त असा गोळा तयार झालेला आहे. आता हा जो गोळा आहे हा मी पोलपाटवर घेऊन व्यवस्थित असा आपल्याला तो छान मळून घ्यायचा आहे, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. आणि त्याच्या आपल्याला छोटे छोटे तुम्हाला जसे लागेल, मोठी छोटी जशी तुम्हाला फुलके तयार करायचे त्याप्रमाणे आपल्याला इथे गोळे तयार करून घ्यायचे आहे. पहा किती अगदी मऊसूत गोळा तयार झालेला आहे. इथे जर तुम्हाला अगदीच पाण्याची गरज लागली तर 2-3 शिपके मारायचे आहे, पण इथे हे जे आपण प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी अचूक आहे. पहा किती छान अगदी हा गोळा तयार झालेला आहे, अजिबात साईडनी क्रॅक सुद्धा त्याला गेलेले नाही. तर असे आपल्याला हे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि आपल्याला त्यावर ताट झाकून ठेवायचं आहे, पाहू शकता. आता आपल्याला इथे गॅसवर पण एक तवा ठेवून अगदी गरम करायला ठेवायचा आहे. आणि माझं रोजचंच काम आहे की अगदी आधी पोळ्या करून घ्यायच्या आहे आणि नंतरच मग ही जे फुलके आहे ज्वारीचे ते करून घ्यायचे आहे. तर पहा, आणि इथे माझ्या मुलीला ज्वारीचे फुलकेच खायला सांगितलेले आहे डॉक्टरांनी, त्यामुळे मग आमच्यासाठी पोळ्या आणि तिच्यासाठी मी हे फुलके करते. पण आम्हाला पण हे फुलके इतके आवडतात की कधी कधी मी पोळ्या न करता फुलकेच तयार करते. चला तर मातला यामधला एक गोळा घेतलेला आहे आणि अगदी हलकंसं आपल्याला यावर पीठ लावून घ्यायचं आहे. जास्त पीठ लावायचं नाही, नाहीतर काय होतं मग ते आपले जे हे फुलके आहे ना हे अगदी पिठूळ तयार होतात, मग ते चांगले लागत नाही. बघा हलक्या हाताने लाटून घ्यायचंय. बघा तुम्हाला जितका मोठा लाटायचा तितका मोठा तुम्ही लाटू शकतात, अजिबात चिटकत नाही. एकदम छान असं पीठ झालेलं आहे. आणि मी सुरुवातीला फक्त थोडंसं पीठ लावून घेतलेलं होतं, त्यानंतर आपल्याला हे छान अगदी लाटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम पातळ अशी छान लाटली जाते. पहा आता इथे मी तवा देखील गरम झालेला आहे आणि तो आपल्याला यावर फुलका टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला जितका शक्य होईल ना तितका पातळ फुलका लाटून घ्यायचा आहे. जसं आपण गव्हाचे फुलके तयार करतो ना सेम तसंच अगदी ज्वारीचा हा फुलका लाटून घ्यायचा आहे. आणि आता हा तव्यावर टाकायचा आहे आणि लगेचच आपल्याला अगदी पलटी करून घ्यायचा आहे, पाहू शकता. आणि दुसऱ्या साईडनी मात्र आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. सुरुवातीला म्हटलं आपण तव्यावर फुलका टाकल्यानंतर काही सेकंदातच आपल्याला तो पलटी करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडनी मात्र आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. इथे माझी गॅसची फ्लेम आहे ती जरा मोठीच आहे. बघा किती छान असा फुललेला आहे
आणि अगदी पोळीसारखा झालेला आहे. अशाच प्रकारे मी हा दुसरा देखील लाटून फुलका भाजून घेणार आहे. पाहू शकता. आता आमच्याकडे ना भाकरी हा प्रकार आवडतच नाही, हे असे फुलकेच आवडतात, कारण भाकरी जरा हेवी असते, थोडी जाड असते. पण हे फुलके जे असतात ना अगदी नरम असतात आणि एकदम पातळ असतात. आता इथे मी असं दाखवलेलं आहे की आपण जे गोळे तयार करून ठेवलेले आहे ते जर अगदी कोरडे झालेले असतील ना तर वाटीमध्ये मी थोडं पाणी घेतलेलं आहे व हाताला लावून घेतलेलं आहे, थोडंसं गोळ्याला पाणी लावून असं व्यवस्थित पुन्हा त्याला एकजीव करून असं पुन्हा त्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे. पहा किती छान असा लाटला जात आहे ना, एकदम मस्त. आणि आता हा तव्यावर पुन्हा आपल्याला टाकल्यानंतर काही सेकंदांनी पलटी करून दुसरी साईड आहे ना ती छान अशी भाजून घ्यायची आहे. पहा, आता मी इथे इंडक्शनचा वापर केलेला आहे. कधी कधी मी गॅसचा देखील वापर करते. तर मग गॅसचा वापर जेव्हा मी करते ना ती अगदी तवा बाजूला करून मग मी हा जो फुलका आहे ना हा शेकून काढते. मस्त अगदी टम्म फुगतो आणि प्रत्येक फुलका आपला हा टम्म फुगतो. इतके छान आणि इतके सुंदर हे ज्वारीचे फुलके तयार होतात. इथपर्यंत माझा व्हिडिओ पाहिला असेल आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनला क्लिक करा. बघा आता हा दोन्ही साईडने आपल्याला मस्त असा भाजून घ्यायचा आहे. एकदम छान आणि मस्त असा हा फुलका तयार होतो. एकदम काठोकाठ आपला हा भाजला जातो छान आणि व्यवस्थित दोन्ही साईडने आपला हा फुलका जो आहे ना तो अगदी छान असा मस्त भाजला जातो. आणि एकदम बघा, पाहू शकता किती टम्म फुगलेला आहे. काठोकाठ अगदी भाजून घेते मी. एकदम मस्त झालेला आहे आणि गरमागरम आता आपल्याला एका जाळीच्या डिशवर ही काढून घ्यायचा आहे. व अशा प्रकारे मी हे सगळे फुलके तयार करणार आहे. तुम्ही पाहू शकता बघा. आणि एकदम पटापट होता, अजिबात वेळ लागत नाही. मी तुम्हाला बघा हा एकदम पूर्ण असा घडी घालून पूर्ण गोळा करून दाखवते आहे. अजिबात तुटत नाही. एकदम मऊसूत असा आपला हा फुलका तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. तर अशाच पद्धतीने मी सगळे फुलके तयार करून घेणार आहे. असा हा मऊसूत फुलका तयार झालेला आहे. तुम्ही मुलांच्या टिफिनला देखील देऊ शकता किंवा प्रवासासाठी तुम्ही देखील असे मऊसूत फुलके हे देऊ शकता. अगदी दिवसभर जशास तसे राहतात. असे फुलके तुम्ही तूप लावून देखील खाऊ शकता.